बंगले बांधले ना तरी प्रत्यक्ष आपल्या असण्या नसण्याकडे येऊन सगळं थांबतं. नाही, मला कळलं नाही. पल्लवी काही बोलली का तुला? कोणी बोलायला कशाला हवं मनोहर, आपल्याला कळायला हवं ना. काल आपल्याला मामा आजोबांकडे जायचं होतं ना. मला जायचंच नव्हतं, तू एकसारखी माझ्या मागे लागलेलीस. प्रिया, अजिला असं उलट नाही बोलायचं. पण मला मिताली मावशीकडे जायचंच होतं. काय ना की एखाद्याला मूल होणं न होणं हा नशिबाचा भाग वगैरे काही नसतं. आपण ही सगळी दैव नावाच्या पॅरासाइटवर जगणारी जी मंडळी आहोत ना, त्यांनी सगळ्यांनी मिळून केलेला हा भाऊ आहे. दादा, तू उगाचच. मनोरमे, काही गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या, काही गोष्टींचा मी तर्क बांधला होता आणि काही गोष्टी खऱ्याच होत्या. Oh, I see, Mr. Briganza. No. You just don't worry on that account. See, there is a humble request on my behalf. Please consider. No, I'll look into the matter myself. Yeah, personally. Oh, that's so kind of you. Yeah. Thank you very much. Yeah, thanks. पांगारकर मॅडम ना आत पाठवा जरा. सर, काय प्रकारे मिसेस पांगारकर? काय झालं सर? मिस्टर ब्रिगेन्झांची ऑर्डर अजूनही प्लेस केली गेली नाही? मी ऑर्डर ऑलरेडी प्लेस केली आहे सर. बट सर, मी किती वेळा तुम्हा लोकांना सांगितलंय, मला पण परंतु ऐकायला आवडत नाही कोणाकडूनही. हो पण सर. पुन्हा पण. पांगारकर मॅडम, तुमच्या सिन्सिअरिटीमुळे हा क्लायंट मी पूर्णपणे तुमच्याकडे दिला होता आणि तुम्हीच मला एक्सक्यूज देता. फॉर द फर्स्ट टाइम मिस्टर ब्रिगेन्झांनी मला अल्टिमेटम दिलाय. कुणाची जबाबदारी आहे ही? माझी सर. वेल, ब्रिगेन्झांची ऑर्डर आपण कधी फुलफिल करणार आहोत? पुढच्या 3 दिवसात सर. 3 दिवस म्हणजे 72 तास. नॉट अ मिनिट मोर. येस सर. जसली, आय एम सॉरी सर. अशी चूक पुन्हा नाही घडणार. आय होप. मिसेस पांगारकर, येस सर. मला याचं कारण कळू शकेल? नाही म्हणजे आजपर्यंत कुठल्याही कामात तुमच्याकडून डिले झालेला नाही, मग यावेळीच का? नो सर, नथिंग. एनी प्रॉब्लेम? प्लीज मिसेस पांगारकर, काम डाऊन. नाही मिसेस पांगारकर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे प्रॉब्लेम काही पर्सनल किंवा त्रासदायक असेल तर तुम्ही नका सांगू मला. आय एम नॉट जस्ट. नो सर. जस्ट अनघा, प्लीज कम प्लीज. इट्स ओके सर. येस सर. अनघा, तू प्लीज जरा यांना बाहेर घेऊन जा आणि काहीतरी कॉफी वगैरे दे. आय एम रिअली सॉरी मिसेस पांगारकर, आय डिडंट मीन. सॉरी सर प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. प्रॉब्लेम माझा आहे. आय हॅव टू सफर. थँक्स. अनघा, येस सर. एनी प्रॉब्लेम विथ हर? सर, तुम्हाला कळलं नाही का? काय झालं? लास्ट सॅटर्डेला त्यांचा 3 वर्षाचा मुलगा ऑफ झाला.
काय? कसं म्हणजे? नाही, मला कोणीच काही सांगितलं नाही याबद्दल. सांगितलं नाही म्हणजे त्याच म्हणाल्या आपलं दुःख फार लोकांमध्ये नाही पसरायचं, ते आपल्यापुरतंच ठेवायचं. अरे आलं का माझे पिल्लू? या हा, आपल्याकडे कोण आलंय बघ? मामा आजोबा. हो अरे या. अरे माझी चकोली ती विसरलीस ना मामा आजोबाला? नाही, तुमची खूप खूप आठवण काढली बर्थडेला. मग मला बोलवलं नाहीस ना बर्थडेला? माझा बर्थडेच नाही झाला मामा आजोबा. आपण असं करू, आपल्या चकुलीचा आपण परत बर्थडे करू. हा प्रिया बाळा, आधी हातपाय धुवून घे बघू आणि दूध पिऊन घे पटकन. मी नाही, मी मामा आजोबांसोबतच बसणार. अगं मामा आजोबा कुठे पळून चाललेत का? हे बघ, चकोलीची आई बरोबर सांगते. जा, चला हातपाय धुवा, दूध प्या. मामा आजोबा इथेच थांबणार. हा खरं? अगदी खरं. आलेचा मामा आजोबा. या. कशी आहेस बेटा? छान. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त, ठणठणीत, ऑलवेज ऑल राईट. मामा मी जरा आलेच हा. बघ तिला काय होतं. हो. तिच्या समोर काही बोलू नकोस. बरं बाई, नाही बोलत. मनोरमे, एकच गोष्ट सांगतो, हे दृष्ट वगैरे लागणं ना, या सगळ्या भाकड कथा आहेत ग. त्यामुळे तुझ्या डोक्यात रियाबद्दल आणि मिताली बद्दल जे काही चाललंय ना, ते काढून टाक. झालं का आता तुझं परत? मामा, मामा तुम्ही जेवायला थांबताय ना, म्हणजे तुमच्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या करायला. अरे वा वा, खरं म्हणजे जायचा विचारच करत होतो. पण आता बटाट्याच्या काचऱ्या करतेस तर जेवूनच जाईन. हो, तुम्ही जेवूनच जा. बरं, तुमचं चहा कॉफी काही झालं का? आल्यापासून बहीण भावंडाच्या गप्पाच रंगल्यात. पण आता तुझ्या हातचा चहा चालेल. बरं, आणत्या. मनोरमे, माझं ऐक, डोक्यातून काढून टाक सगळं. हे बघ, आता जास्त काही बोलता येणार नाही आपल्याला. अर्थात काही बोलून उपयोग नाही त्याचा. तुला सुद्धा काही गोष्टी नाहीच पटणार. म्हणून तर मोठा भाऊ आहे ना तुझा मी. काय अनिका,
मिसेस पांगारकरना आत पाठव सर. मिसेस पांगारकर, आय एम रिअली सॉरी. मला तुमच्या मुलाबद्दल खरंच काही माहित नव्हतं. खरंच कुणीच मला सांगितलं नाही. म्हणजे तुम्ही काही सांगितलं नाही, कुणीच सांगितलं नाही रादर. हो, खरं तर मी अनघाला सांगितलं होतं, तुमच्यापर्यंत काही पोचू देऊ नकोस, रादर कुणालाच काही बोलू नकोस. आपण का? का सर, आजपर्यंत मला नेहमीच असं वाटत आहे, आपली दुःख आपण आपल्यापाशीच ठेवावे. प्रत्येकाला त्यांची त्यांची आधीच दुःख असते आणि मग त्यात आणखी आपल्या दुःखाची भर काय घालायची. ओके मिसेस पांगारकर, पण निदान मला तरी. आय एम सॉरी सर, खरं तर मला तुम्हाला हे सांगायला हवं होतं, पण काय फरक पडला असता. मी आजपर्यंत घर आणि ऑफिस कायम वेगवेगळं ठेवत आले. हो, पण मी सुट्टी नाही घेतली. काय सर, तो शनिवारी गेला आणि दुसऱ्या दिवशी रविवारच होता. इट्स ओके. तुम्ही आठवडाभर रजा घ्या. आय विल मॅनेज द थिंग्स. नो सर, नो प्लीज. मला सिंपती अजिबात आवडत नाही आणि मी माझ्या दुःखाचं भांडवल नाही करत, हे सुद्धा त्यातलंच. आणि मला नाही वाटत सर की मी फार काही वेगळं केलंय म्हणून. हो, खेद या गोष्टीचा वाटतो की माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मी मिस्टर ब्रिगेन्झांची ऑर्डर फुलफिल नाही करू शकले. टू हेल्प विथ दॅट. आय कॅन मॅनेज ऑल दोज थिंग्स. त्यामुळे आता मला कोणतीही कारण नको. ओके अनघा, पांगारकर मॅडमची 15 दिवसांची लीव्ह रिक्वेस्ट तयार कर आणि त्यावर त्यांची सही घे. ओके या. सर प्लीज, मला मला अजिबात आवडणार नाहीये. नाही, तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्नच नाहीये. तुम्ही माझ्या एम्प्लॉई आहात आणि मी तुम्हाला तशी ऑर्डर देतो. बट सर प्लीज तुम्ही आता काही बोलू नका. जस्ट साइन द रिक्वेस्ट अँड प्लीज लीव. घरी जा आणि विश्रांती घ्या. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मिसेस पांगारकर, टेक केअर प्लीज. ओके सर. आपली दुःख आपण आपल्यापाशीच ठेवावी. प्रत्येकाला त्यांची त्यांची आधीच दुःख असते आणि मग त्यात आणखी आपल्या दुःखाची भर काय घालायची. मी आजपर्यंत घर आणि ऑफिस काय वेगवेगळं ठेवत आहे. तो शनिवारी गेला आणि दुसऱ्या दिवशी रविवारच होता. मितू मावशी, मितू मावशी.
मितू मावशी कधी आलीस तू? किती छान दिसतेस. मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. सोनू अगं पल्लू, रियाला झोपायला म्हणून गेलो बाहेर आणायला, तर ऑलरेडी झोपली होती ती आजीच्या कुशीत. काय आजी तिला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते आणि नाच झोपून जाते, काही कळत नाही बाबा. मला तर माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली. मी पण असं आजीच्या पुढे झोपून जायचो. पल्लू, ए पल्लू, अगं कुठे हरवलीस? नाही, काय नाही. अजूनही त्याच गोष्टींचा विचार करतेस का तू? हो, काय करावं ना ते कळतच नाहीये. अगदी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी. सगळं होईल व्यवस्थित. इथे आईंना काही सांगता येत नाही, आणि दुसरीकडे या दोघींना कसं समजावं ना, हाच प्रश्न पडलाय मला. 4 दिवस झाले मी मीतूकडे गेले, ते तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमतच नाहीये मला. अगं पण पल्लू, या सगळ्यामध्ये तुझा दोष काय? पल्लू, तुम्ही एकमेकींशी एकदम मोकळे आहात, लहानपणापासून एकत्र आहात, त्यामुळे तुमच्या दोघींमध्ये असे गैरसमज होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. ते कळतंय मला, पण पल्लू, एक सुचू? काय? पल्लू, तू उद्याच भेट मितालीला. अगं तुम्ही एकमेकींशी बोला, आपापली मनं मोकळी करा, नाहीतर तेही तुझ्यासारखी अशीच घुसमडत राहील. ना तिने शॉकच घेतला असेल या सगळ्याचा. तिथं कल्पनाच नाही करू शकत. मी समजू शकतो, म्हणूनच म्हणतोय भेट तिला. एकमेकींसमोर आपापली मनं मोकळी करून टाक. हो, भेटेन तिला. मग झोप. 4 दिवस झाले डोळ्याला डोळा लागलेला नाही. तुला काय वाटलं पल्लू? तुझी ही तगमग माझ्या लक्षात येत नव्हती, पण मी तरी काय समजावणार होतो. पण आज तुला ह्या अशा अवस्थेत पाहिलं आणि मला अजिबात राहावलं नाही ग. पल्लू, ह्या गोष्टींचे विचार, त्या बाबतीतला हा भार आहे ना, डोक्यात घेऊन फिरू नकोस का. एवढा मोठा भार घेऊन आपल्याला नाही जगता येत, कुणालाच जगता येत नाही. मनातलं जे काय ना ते काढून टाक, फेकून दे सगळं. राजन, मी खूप प्रयत्न करते, पण सगळं कठीणच होऊन बसलं. हे बघ, उद्या भेट तिला, तुलाच बरं वाटेल. गुड. अरे बापरे, एवढा उशीर झालाय बघ. उद्या सकाळी ऑफिसला जायचंय मला, लवकर उठावं लागणार.
पल्लू आता अगं वेडी आहेस का तू? का उगाच या गोष्टीचा त्रास करून घेते स्वतःला? झोप लवकर, आता उद्या तुला या गोष्टीचा त्रास होईल, सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसेल का? प्लीज. रिया या वर्षीपासून तिच्याकडे वाढदिवसाला जाणार नाही. कुठल्या जगात वावरतेस तू? असं काही होत नसतं आपोआप. चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा. रिया त्या मिकाजीकडे जाते, त्यामुळे कदाचित तिची दृष्ट वगैरे लागेल असं तर नाही वाटत तुला? काय तो मनोरमे, आपण अजूनही असल्या फालतू गोष्टीवरती विश्वास ठेवतो. नाही होणार. आपण ठरवलं ना आता हे सगळं विसरायचं. मी ऐकेन तुझं. सारखी परीचा डेरे घातलेली पिंकी समोर येते. रियाज म्हणजे आपली. मग वाटतं ती आपल्याला बरोबरच राहणार आहे आणि मग थोड्या वेळाने लक्षात येतं की ती राहणारच नाही माझ्या बरोबर. माफ कर मला. आई, तुम्ही माझ्यासमोर हात काय सोडताय? अगं चूक माझी आहे, मग मीच हात जोडणार ना. नाही आई, त्यात कुणाचीच कसलीच चूक नाही. काही गोष्टी नाही घडायच्याच असतात. त्या गोष्टी त्या वेळेस घडून जातात.